मित्रांनो, जर तुम्हाला बँका लोन ऑफर करत नसतील पण तुम्हाला अर्जंटमध्ये लोनची गरज असेल तर बघा, मनीयूच्या माध्यमातून 50,000 रुपयापर्यंत लोन हे दिले जातं आहे. ते लोन कसं घ्यायचं, त्यासाठी अर्ज कसा करायचा याची पूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितली आहे. त्यामुळे व्हिडिओ हा नक्की शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, मनीयूच्या माध्यमातून लोन जे आहे त्याची अमाऊंट 5,000 रुपयापासून ते 50,000 रुपयापर्यंत दिली जाते. म्हणजे तुम्ही या ठिकाणी छोटं लोन 5,000 रुपयाचं लोन हे पण घेऊ शकता आणि मोठं 50,000 रुपयाचं लोन हे पण घेऊ शकता. आता यासाठी अर्ज कसा करायचा त्याची माहिती आता आपण बघूया. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरून मनीयूचा जो काही ॲप आहे तो डाउनलोड करायचा आहे. अशा प्रकारे ॲप डाउनलोड केला की मग त्याला ओपन करायचं आहे. मग बघा, अशा प्रकारचा इंटरफेस येईल. इथं सगळ्यात पहिल्यांदा आपलं अकाउंट बनावं लागेल. त्यासाठी ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. मग मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP टाकून व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि मनीयूचं जे काही अकाउंट आहे ते काढून घ्यायचं आहे. अकाउंट ओपन झालं की मग अशा प्रकारे ॲप ओपन होईल. इथं तुम्ही बघू शकता खूप सारे पर्याय आहेत. पर्सनल लोन आहे, सोबतच लोन ऑन प्रॉपर्टी आहे, होम लोन आहे. इथं आपल्याला पर्सनल लोन घ्यायचं आहे, त्यामुळे पर्सनल लोन यावर आपल्याला क्लिक करावं लागेल. क्लिक केलं की मग अशा प्रकारे आपल्याला पूर्ण माहिती आपली भरायची आहे. इथं टेल अस अबाउट युअर सेल्फ असं या ठिकाणी सांगितलं आहे. तिथं आपल्याला पहिल्यांदा फर्स्ट नेममध्ये आपलं जे काय पॅन कार्डनुसार जे नाव आहे ते पूर्ण टाकायचं आहे. फर्स्ट नेम, लास्ट नेम हे पूर्ण टाकायचं आहे. पॅन कार्डवर जसं नाव असेल तसंच ॲक्युरेट नाव टाका. त्यानंतर तुमचं शिक्षण किती झालं आहे ते एज्युकेशनमध्ये टाकायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट किंवा हाय स्कूल ऑर बिलो यापैकी जेवढं काय तुमचं शिक्षण झालं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं मॅरिटल स्टेटस सांगायचं आहे. तुम्ही मॅरिड आहात, सिंगल आहात, डिवोर्स आहात हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लोन किती पाहिजे आहे त्याची लोन अमाऊंट इथं टाकायची आहे. नंतर मग तुमची एम्प्लॉयमेंट टाईप काय आहे ते पण निवडायचं आहे. यामध्ये 2 पर्याय आहेत, सॅलरीड आणि सेल्फ एम्प्लॉईड. जर तुम्ही कुठं नोकरी करत असाल तर सॅलरीड हा पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आणि जर तुम्ही नोकरी करत नसाल, स्वतःचा बिझनेस असेल किंवा दुकान असेल तर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड हा पर्याय निवडू शकता. त्यानंतर तुम्ही महिन्याला किती कमवता त्याची मंथली इन्कम इथं टाकायची आहे. सोबतच हे पैसे कसे येतात ते पण सांगायचं आहे. म्हणजे तुमची सॅलरी जर असेल तर ती कशी येते, ऑनलाईन येते, चेकच्या स्वरूपात येते किंवा कॅश भेटतं हे तुम्हाला सांगायचं आहे. नंतर आय कन्फर्म यावर टिकमार्क करायचं आणि गेट ऑफर या बटनावर क्लिक करायचं आहे. मग अशा प्रकारे या ठिकाणी लोनच्या ऑफरचं पेज ओपन होईल. इथं तुम्ही बघू शकता, कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर इलिजिबल फॉर अ स्पेशल लोन ऑफर. आणि या ठिकाणी लोनची अमाऊंट आपण जी टाकली होती प्रिफर्डमध्ये ती 50,000 रुपयाची लोन अमाऊंट आलेली आहे. या ठिकाणी बघा, मिनिमम 5,000 रुपये ते मॅक्झिमम 50,000 रुपयापर्यंत लोन आपल्याला भेटणार आहे. म्हणजे आपण छोटं लोन पण घेऊ शकतो किंवा मोठं 50,000 रुपयाचं लोन हे पण आपल्याला इथं भेटणार आहे. सोबतच इथं खाली लोनचा टर्म पण दिलेला आहे. 12 महिने, 11 महिने असे वेगवेगळे टर्म्स आहेत. म्हणजे एवढ्या कालावधीसाठी तुम्ही या ठिकाणी लोन हे घेऊ शकता. त्याचबरोबर EMI किती लागणार ते पण इथं दिलेलं आहे. जर तुम्ही 12 महिन्यासाठी लोन घेतलं तर तुम्हाला 50,000 रुपयाच्या लोन अमाऊंटवर 5,023 रुपये एवढा EMI द्यावा लागणार आहे. आणि जर तुम्ही 11 महिन्यासाठी लोन जर घेतलं तर बघा, या ठिकाणी तुम्हाला 5,404 रुपये एवढा EMI द्यावा लागणार आहे. आता इथं खाली डायरेक्ट कन्फर्म अँड प्रोसीड यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडी आपली बेसिक डिटेल्स द्यायची आहे. अ लिटल मोर अबाउट यू. यामध्ये तुमच्या वडिलांचं नाव, आईचं नाव, सोबतच तुम्ही कुठे राहता, म्हणजे तुमचं घर हे ओन आहे, स्वतःचं आहे किंवा रेंटेड आहे, किरायाने घेतलं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर लोनचा पर्पज काय आहे, तुम्ही लोन कशासाठी घेतात त्याचं कारण तुम्हाला सांगायचं आहे. या ठिकाणी खूप पर्याय आहेत. यामधून तुम्ही कोणते पर्याय या ठिकाणी निवडू शकता. यामध्ये ट्रॅव्हल आहे, वॅकेशन, मॅरेज, फंक्शन ॲट होम, न्यू होम कन्स्ट्रक्शन, ओल्ड होम रिनोव्हेशन, फर्निचर फॉर होम, हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस, कार परचेस अशा प्रकारचे वेगवेगळे कारणं आहेत. त्यापैकी तुम्हाला जे काही सूट होतं ते कारण तुम्ही या ठिकाणी पर्पज ऑफ लोन यामध्ये सिलेक्ट करू शकता. ही अशी बेसिक माहिती टाकली की नंतर मग खाली आय कन्फर्म यावर टिक मार्क करायचं आहे आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. मग अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अबाउट युअर कंपनी, एंटर इन्फॉर्मेशन अबाउट द कंपनी यू वर्क फॉर. म्हणजे तुम्ही ज्या कंपनीमध्ये नोकरी करत आहात त्या कंपनीची तुम्हाला पूर्ण माहिती भरायची आहे. तुम्ही जर सॅलरीड असाल तरी माहिती तुम्हाला लागू असणार आहे. आणि जर तुम्ही सेल्फ एम्प्लॉईड जरी असला तरी देखील असंच यामध्ये पेज येणार आहे. पण यामध्ये कन्फ्यूज व्हायची काहीच गरज नाही आहे.
यामध्ये कंपनी नेममध्ये तुम्ही तुमच्या स्वतःचं व्यवसायाचं नाव टाकू शकता, सोबतच सेक्टर, इंडस्ट्री टाईप, नेचर ऑफ वर्क, कंपनी ॲड्रेस हे सर्व तुम्ही तुमच्या बिझनेसचं पण टाकू शकता. पूर्ण माहिती भरून झाली की मग कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर मग तुम्हाला तुमची KYC करायची आहे. त्यासाठी 2 पर्याय आहेत, पेपरलेस KYC आणि डिजिलॉकर KYC. यामध्ये दोन्ही पर्यायापैकी तुम्ही पेपरलेस KYC हा पर्याय निवडू शकता. हा सोपा पर्याय आहे. पेपरलेस असल्यामुळे कोणत्याही स्वरूपाचे डॉक्युमेंट तुम्हाला द्यायची गरज नाही आहे आणि मनीव्ह्यूच्या माध्यमातून हाच पर्याय रेकमेंड केलेला आहे. त्यामुळे आपण आता पेपरलेस KYC करणार आहोत. त्यासाठी पेपरलेस KYC या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर मग अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी बघा आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा वगैरे टाकून लॉग इन विथ OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. मग आपल्याला इथं KYC साठी 4 अंकी शेअर कोड तयार करायचा आहे. यात तुम्ही कोणतेही 4 आकडे टाकू शकता. 4 अंक टाकायचे आहेत आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. मग अशा प्रकारे आपली जी काही KYC आहे ती सक्सेसफुली सबमिट होईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचं नाव सोबतच ॲड्रेस ही सर्व माहिती आधारच्या वेबसाईटवरून फेच होईल. या ठिकाणी आपली KYC सक्सेसफुल झालेली आहे. आता खाली आय करंटली स्टेईंग ॲट द अबोव ॲड्रेस यावर टिक करून घ्यायचं आहे आणि कन्फर्म या बटनावर क्लिक करायचं आहे. मग इथं तुम्हाला तुमची सेल्फी अपलोड करायची आहे. सबमिट डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला तुमची स्वतःची सेल्फी काढावी लागणार आहे. त्यासाठी टेक सेल्फी या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या फ्रंट कॅमेऱ्याने तुमचे फोटो काढायचे. यामध्ये फोटो कॅप्चर करत असताना बघा अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. यात सेल्फी काढत असताना तुमचा चेहरा जो आहे तो पूर्ण विजिबल असणं गरजेचं आहे. चांगल्या लाईटिंग एरियामध्ये जा आणि तिथूनच सेल्फी काढा. पण बघा सेल्फी काढत असताना मास्क लिहायचा नाही, त्यासोबतच ग्लासेस म्हणजे चष्मा पण लिहायचा नाही आणि डोक्यावर कोणत्या स्वरूपाची टोपी पण लिहायची नाही. अशा प्रकारे सर्व रूल फॉलो करून तुम्हाला सेल्फी काढायची आहे. त्यासाठी टेक सेल्फीवर क्लिक करायचं आहे. टेक सेल्फीवर क्लिक केलं की मग कॅमेरा ओपन होईल. तिथून डायरेक्ट तुम्हाला तुमची फोटो कॅप्चर करायची आहे. फोटो कॅप्चर केली की मग अशा प्रकारे या ठिकाणी फोटो अपलोड होईल. मग इथं आपल्याला डनवर क्लिक करायचं आहे. मग अशा प्रकारे एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये तुमची जी काही लोन अमाऊंट आहे, जी कर्जाची रक्कम आहे ती कोणत्या बँकेमध्ये पाहिजे आहे ते बँक अकाउंट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इथं बघा त्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असणं हे देखील आवश्यक आहे. त्यामुळे ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे तीच बँक इथं सिलेक्ट करा. बँक सिलेक्ट केल्यानंतर EMIचं जे काही ॲटो डेबिट असतं ते सेट करायचं आहे. त्यासाठी तुम्ही आधार कार्ड किंवा ATM डेबिट कार्डचा वापर करू शकता. या ठिकाणी रेकमेंड दोन्ही पण आहेत. आपल्याला आधारच्या माध्यमातून डायरेक्टली सोप्या पद्धतीने या ठिकाणी EMI ॲटो डेबिट करता येणार आहे. त्याचबरोबर डेबिट कार्डचे जे काही डिटेल्स असतात ते पण तुम्ही टाकून या ठिकाणी EMI ॲटो डेबिट करू शकता. आता या ठिकाणी मी आधारच्या माध्यमातून मेंडेट करणार आहे. त्यासाठी आधारच्या ऑप्शनवर क्लिक केलं की मग अशा प्रकारे नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मेंडेट ओव्हरव्ह्यू. मेंडेट म्हणजेच EMI. आपले जे काही लोनचे हप्ते असतात ते वेळेवर परतफेड करण्यासाठी आपल्याला ॲटो डेबिट लावावे लागते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी माझ्या स्टेट बँकेच्या अकाउंटमध्ये मेंडेट करत आहे. आता इथे खाली सिलेक्ट व्हेरिफिकेशन मोडमध्ये आपल्याला कोणत्या माध्यमातून या ठिकाणी मेंडेट करायचं आहे तो ऑप्शन आपल्याला निवडावा लागणार आहे. यामध्ये 3 पर्याय आहेत, डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि आधार. यापैकी जो कोणता पर्याय तुम्हाला सोपा वाटेल तो पर्याय तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. आता मी या ठिकाणी आधारच्या माध्यमातून मेंडेट करत आहे, त्यामुळे मी आधार ऑप्शन निवडणार आहे. आधार ऑप्शन निवडला की मग इथं खाली टिक मार्क करायचं आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. मग अशा प्रकारे आधार कार्ड ऑथेंटिकेशनचं पेज ओपन होईल. इथं आपल्याला आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. मग तुमच्या आधार रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला एंटर करायचा आहे. OTP एंटर केला की नंतर मग डबल एकदा सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर मग अशा प्रकारे लोन डिटेल्सचा ओव्हरव्ह्यू तुमच्यासमोर येईल. या ठिकाणी लेंडिंग पार्टनर SMFG इंडिया क्रेडिट यांच्या माध्यमातून आपल्याला लोन भेटत आहे. म्हणजेच मनीव्ह्यूची ही कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला लोन भेटतंय. त्यानंतर खाली लोन अमाऊंट आपली दिलेली आहे. 20,000 रुपयाचं लोन आपण घेतोय आणि या लोनसाठी प्रोसेसिंग फी विथ टॅक्सेस 1,180 रुपये एवढे कटणार आहेत आपले. प्रोसेसिंग फी कटून आपल्याला जी काही अमाऊंट ट्रान्सफरेबल आहे ते 18,820 रुपये आपल्याला भेटणार आहेत. 20,000 रुपयाचं आपण लोन घेतोय परंतु आपल्याला प्रत्यक्षात भेटत आहेत 18,820 रुपये. हे सर्व डिटेल्स आपल्याला एकदा बघून घ्यायचं आहे. त्यानंतर आय ॲग्री आणि इन्शुअर युअर लोन या दोन्हीवर टिक करायचं आहे आणि कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं आहे. नंतर मग लोनचा जो काही ॲग्रीमेंट आहे तो ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी दिसेल. SMFG इंडिया क्रेडिट ह्या कंपनीच्या माध्यमातून आपण ॲग्रीमेंट करतोय. आपण लोन यांच्याकडून घेतोय त्यामुळे आपल्याला ॲग्रीमेंट साईन करावं लागणार आहे.
हे 21 पेज एवढं मोठं लोन ॲग्रीमेंट आहे, ते आपल्याला साईन करायचं आहे. त्यासाठी साईन ॲग्रीमेंट हे जे खालचं बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मग तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. OTP टाकला की नंतर मग साईन नाव या बटनावर क्लिक करायचं आहे. मग अशा प्रकारे आपलं जे काही लोनचं ॲग्रीमेंट आहे ते सक्सेसफुली व्हेरीफाईड होईल. इथे आपल्याला खाली डनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर शेवटी मग आपलं जे काही ॲप्लिकेशन स्टेटस आहे त्याचं पेज या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी बघा मनी ट्रान्सफर टू बँक इन प्रोग्रेस हे असं दाखवत आहे. आणि या ठिकाणी बघा इथं खाली आपली जी काही लोन अमाऊंट आहे ती ट्रान्सफर्ड बाय टुमॉरो, म्हणजे उद्यापर्यंत आपली लोन अमाऊंट आपल्या बँक खात्यामध्ये क्रेडिट ही होणार आहे. पण बघा एवढा वेळ लागत नाही. मनीवीच्या माध्यमातून अगदी 10 मिनिटाच्या आत पण आपलं जे काही लोनची अमाऊंट आहे ती बँकेमध्ये क्रेडिट ही केली जाते. लोन अमाऊंट क्रेडिट होण्यासाठी जास्तीत जास्त वेळ म्हटला तर 24 घंट्याचा लागतो. 24 घंट्याच्या आतच तुम्हाला या ठिकाणी लोनची अमाऊंट भेटणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. फॉर्म जर सक्सेसफुली सबमिट झाला असेल तर तुम्हाला लोनचे जे काही पैसे आहेत ते भेटून जातील. तर बघा मित्रांनो, या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा. मी तुमच्या प्रश्नाचं नक्कीच उत्तर देईल. थोडक्यात बघा महत्त्वाची अशी माहिती होती. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशीच लोनविषयी मराठीमधून माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.